परभणी जिल्ह्यातील लिमना ग्रामसभेत विद्यार्थिनी महिलासह दारूबंदीसाठी एल्गार करण्यात आला असून गावातील दारू विक्री ही बंद व्हावी यासाठी गावातील महिलांनी ग्रामसभेसमोर एल्गार पुकारण्यात आला। या ग्रामसभेमध्ये महिलांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाटली आडवी का उभी मतदानातून दाखवून देऊ असा ठाम विश्वास महिलांनी यावेळी ग्रामसभेसमोर मांडला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे, उपसरपंच ज्ञानोबा शिंदे, लिमला येथील शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर भोसले, आनंद सोनटक्के, तुकाराम काशीकर, पांडुरंग धोणे, किशोर पवार आदी लिमना गावातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाचं नाव लिमला, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। हे आमचं गाव रोडाव आहे, चांगल्या राजा रोडाव गाव आहे। आमचं गाव चांगलं आहे, मंदिर छान आहे, पण काय करावं, हे धाबे झाले गावामध्ये। तरुण पिढी तिकडंच चलायली, म्हणतात की आजकालची तरुणाची तिकडंच धाव, कडू झर कारल्याला आला आता भाव। ही परिस्थिती आमच्या गावात आहे। आज आमच्या गावचे तरुण पोरं गेली, लग्न नाही झाली, छोटे छोटे लेकरं आहे, त्याच्या बाया विधवा आहेत। त्यानं काय खायचं, त्यानं काय करायचं? शासनाला आमची विनंती आहे, नम्र विनंती आहे महिलाची, कमीत कमीत आमच्या गावची दारू 8 दिवसात बंद झाली। आमच्या गावचा विषय आज 2 महिने झाले चालायला, 2 महिने झाले, अजून दारू बंद नाही। कालच दारू चालू होती, काल दारू सकाळी चालू होती, सगळे पोरं दारू पिऊ लागली। अरे म्हणलं गावात महिला आक्रोश झाल्यात, तरी तुम्ही पण दारू प्यालीत काय? नाही आत्याबाई, हे रोजचंच आहे, दारू बंद होतच नाही। पुरुष सगळे म्हणतात पेणारे, दारू बंद होतच नाही। आता ह्याला करणार का आम्ही महिला? रणक्या महिलांना कसं जगायचं, कसं जीवन जगायचं, कसं लेकराकडे बघायचं, दारू पिलेल्या माणसाकडे कसं बघायचं? ते स्वतः खात नाही, शेजाऱ्याला खाऊ देत नाही, लेकरा बाळाला खाऊ देत नाही। कालच आमच्या शेजाऱ्याचंच प्रकरण झालं, दारू पिली, डोसकं फुटलं, 3,500ची 350ची दारू पिली, 3,500 लागली। बायको उपाशी, मायबाप उपाशी, 2 लेकरं छोटे छोटे उपाशी। सरकारनं आमचं काहीतरी दखल घ्यावावं आणि ह्याचा बंदोबस्त करावं, आमची एवढीच नम्र विनंती महिला मंडळाची। राहुल धबाळे, जनशक्ती, परभणी।